नमस्कार. आज आपण कृषी विज्ञान केंद्राच्या फळबागेमध्ये आहोत आणि आता आपण पाहतोय की रब्बी हंगामामध्ये वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव फळपीक किंवा इतर पिकावर होतो आहे. म्हणून याच्यासाठी आपल्या विद्यापीठाने संशोधित केलेलं किंवा त्याच्यावर प्रयोग केलेलं एक उत्तम रामबाण उपाय म्हणजे बोर्डो मिश्रण. आता आपण पाहत आहोत की आपण कृषी विज्ञान केंद्राच्या चिकूच्या बागेमध्ये आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा खोडकूज, मुळकूज किंवा मातीतून उद्भवणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतोय. याच्यासाठी आपण कमी खर्चातलं आणि चांगल्या पद्धतीचं नियंत्रण होण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी बोर्डो मिश्रण या ठिकाणी तयार केलेलं आहे. तर आपण पाहू शकता की या बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी हे जे काही निळ्या रंगाचे स्फटिका आहेत याला आपण मोरचूद म्हणतो. तर आपल्याला बोर्डो पेस्ट तयार करण्यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 1 किलो मोरचूद घेऊन याच्यासोबत आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये हा जो काही चुना आहे, अशा पद्धतीचा जो काही चुना आहे, कढीचा चुना ज्याला आपण म्हणतो, तर हा कढीचा चुना आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. 1 किलो कढीचा चुना आणि 1 किलो मोरचूद आपण 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन हळूवार पद्धतीने एकजीव केल्यानंतर दोन्ही द्रावणं वेगळ्या पात्रामध्ये तयार करून तिसऱ्या पात्रामध्ये दोघी द्रावण जे आहेत ते आपल्याला मिक्स करायचे आहेत. आणि मिक्स केल्यानंतर हे अशा पद्धतीने निळ्या रंगाचं द्रावण या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसतं. ही जी काही बोर्डो पेस्ट आहे, ही बोर्डो पेस्ट आपण फळझाडांवरती मोडकूज, खोडकूज किंवा मातीतून उद्भवणाऱ्या रोगांसाठी आपण वापरू शकतो आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपाय येऊ शकतो. हे जे काही बोर्डो मिश्रण आहे हे झाडूच्या साह्याने किंवा फडक्याच्या साह्याने आपण अशा पद्धतीने जर लावून घेतलं तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झाडाची जी काही निगा आहे ती निगा राखली जाते आणि कुठल्याच प्रकारे प्रादुर्भाव किंवा रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणी होत नाही. तर सर्व शेतकऱ्यांना मी आव्हान करेल की कमी खर्चातलं उत्तम प्रकारचं जे काही उपाय आहे तो या ठिकाणी सर्वांनी केला पाहिजे. नमस्कार.